रेणु रना रना ना रेणु रेणु दीम दूम दना दीम दना दीम दूम दना दीम दना दीम दूम दना दीम दूम दना दीम दना उदनी दनी दना दिर दना उदनी दनी दना दिर दना दना दिया ता दीम दूम दना दीम दना दीम दूम दना दीम दना दीम दूम दना दना दीम दना दीम दना ना दना दीम दना दीम दना दना दिया दना दना दीम दना दीम दना दना दिया दना दीम दना दना दिया दना दीम दूम दना दीम दना दीम दूम दना. नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो. श्री गणरायाचे विसर्जन अगदी 2 ते 3 दिवसा अगोदर आपल्या पुसद शहरात अतिशय हर्ष आणि उल्हासात पार पडले. त्याचप्रमाणे त्याच्या 1 किंवा 2 दिवस आधी जे आपल्या पुसद शहरातील गावखेड्याचा भाग आहे त्या ठिकाणीही श्री गणरायाचे विसर्जन हे थाटामाटात पार पडले. जी श्री गणरायाची प्रतिमा आहे किंवा जी मूर्ती आहे त्याचे ठिकठिकाणी जे नदी आहे, तलाव आहे किंवा कालवे आहे या ठिकाणी श्री गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. परंतु आपण त्याची जर दुसरी बाजू जर बघितली तर श्री गणराया यांचे ज्या ठिकाणी विसर्जन केले, खरंच ते ठिकाण किंवा ज्या ठिकाणी मूर्ती विसर्जित करण्यात आली ती मूर्ती योग्य ठिकाणी विसर्जित करण्यात आलेली आहे का की नाही, आपण त्या ठिकाणी जाऊन बघितलंय का? किंचित किंवा क्वचित माझा हा जो विषय आहे काही जणांना पटेल किंवा काही जणांना पटणारही नाही, परंतु अशाच ठिकाणी आपण आज आलेलो आहे. आपल्या पुसद शहरापासून अगदी 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेलं आपलं चिंतामणी देवस्थान आणि कार्ला देवस्थान याच्या मधातलंच हा जो धनसळच, बरोबर ना, हा जो धनसळचा जो हा नदीचा भाग आहे किंवा हा जो कालव्याचा तलावाचा भाग आहे या ठिकाणी आपण आलेलो आहे. या ठिकाणची जर आपण परिस्थिती बघितली अतिशय विदारक आहे. श्री गणराया यांची जी मूर्ती आहे ती अक्षरशः कुठेही आपणास दिसत आहे, कुठे डोकेवरही काढलेली तर कुठे जमिनीवर येऊन पडलेली. यामुळे कुठेतरी एक मनाला किंवा एक मनामध्ये अशांती निर्माण झाली. म्हणून याच ठिकाणाहून आज आपल्या चॅनलच्या मार्फत एक व्हिडिओ प्रसारित करण्याचा एक प्रयत्न करणार आहे आणि कुठेतरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक समाज जागृतीचे सुद्धा काम आपण या ठिकाणी करणार आहे. आता याच ठिकाणी तुम्ही सद्यस्थितीमध्ये बघू शकता की जी विदारक परिस्थिती आहे, नदी असो, कालव्या असो, तलाव असो किंवा जे वाहतं पाणी ज्या ठिकाणी आपण श्री गणरायाचे विसर्जन केले ते ठिकाण सद्यस्थितीमध्ये कशा प्रकारचे आहे. खरंच या ठिकाणी आपण गणराय श्री बाप्पा यांना विसर्जित केलं, त्यानंतर त्यांना आपण बघितलं तरी का, किंवा याबद्दल आपल्या मनात विचार तरी आले का, हा एक मोठा प्रश्न इथे निर्माण होतो. आता इथेच बघून घ्या. हे सर्वप्रथम मला कोणताही जे वाईट संदेश पसरवण्याचा माझा मुळीच हेतू नाही आहे, परंतु एक समाज जागृती व्हायला पाहिजे. आपण 10 दिवस श्री गणराया यांची मनाने पूजा अर्चा करतो, त्यांची स्थापना करतो आणि त्याच प्रमाणावर किंवा त्याच पद्धतीने आपण त्यांचे विसर्जनही करतो. परंतु त्यानंतर काय, त्याकडेही बघणं आपलं परम कर्तव्य आहे. आता याच ठिकाणी आपण तुम्ही बघू शकता की श्री आपले जे बाप्पा आहे त्यांची मूर्ती कशा प्रकारे इथे आहे.
कशा प्रकारे त्यांना पाण्यामध्ये विसर्जित केलं. आता मे बी त्यांना दुसऱ्या साईडने किंवा दुसऱ्या ठिकाणाहून विसर्जित केलं असेल, परंतु या ठिकाणी ती वाहून आली. मला कुठेतरी जे पुसद शहरातील विविध जे फाउंडेशन आहे त्यांना एक मेसेज द्यायचा आहे आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून, की पुसद शहरामध्ये विविध ठिकाणी श्री गणरायाचे विसर्जन हे करण्यात आलेलं आहे. असे जे ठिकाण आहे आपण बरेच ठिकाणी बघू शकतो की श्री बाप्पांची जी मूर्ती आहे कुठे म्हणजे नदीच्या काठेच्या बाजूला, नदीमध्ये जे वरी डोकावतानी, किंवा इथंही आपण बघू शकतो जे आपली गौरी गौराई आहे, जे आपण महालक्ष्मी म्हणून ज्यांना आपण स्थापित करतो, जे त्यांचा हात आहे ते कशा पद्धतीने या ठिकाणी आलेला आहे, कशा पद्धतीने आपण त्यांचं विसर्जन केलेलं आहे. खरंच ही योग्य पद्धत आहे का? खरंच ही योग्य पद्धत आहे का? ज्या धर्माच्या नियमानुसार आपण चालण्याचा प्रयत्न करतो किंवा धर्माचे जे नियम आहे अतिशय काटेकोर आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये आपण काय बघतोय? श्री बाप्पांची आपण परिस्थिती इथलची विसर्जनानंतरची, किंवा जे आता आपण बघितलं जे गौरी गौराई आहे यांचे जे हात आहे, किंवा इतरही जे साजो सामान आहे, ज्याप्रमाणे आपण इथंही बघतो की ह्या ज्या गोष्टी आहे, मला तरी वाटते अशा ज्या गोष्टी आहेत ठिकठिकाणी शासनामार्फत सुद्धा कुंडी लावण्याचं काम करण्यात यायला पाहिजे होतं. असो, ह्या विघटनशील गोष्टी आहे, वेळ परत्व्याचं विघटनही होणार, परंतु यामुळे जे सद्यस्थितीमध्ये पर्यावरणामध्ये किंवा ह्या ठिकाणी जर आपण बघितलं, हे बघा या पाल्यामुळे कुठेतरी श्री गणरायाची मोठी मूर्ती आपणास अडकलेली इथे दिसून येते. यालाही आपण थोड्या वेळात बाजूला करणार आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये आपले बाप्पा बघा कसे प्लास्टिकच्या स्वरूपामध्ये, प्लास्टिकच्या आतमध्ये पूर्ण अडकलेले आहे, गुंपलेले आहे. आणि या जबाबदार कोण नेमकं? 10 दिवस पूजा अर्चा करायची बाप्पाची, आणि विसर्जन झाल्यानंतर त्यांच्याकडे आपलं लक्ष तरी आहे का, किंवा लक्ष देणार कोण? हाही मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो. आता ह्या ज्या गोष्टी आहे, ज्याप्रमाणे आपण बघतो की श्री गणरायाचे जे विसर्जन आहे ते वाहत्या पाण्यामध्येच करावे असं म्हटलं जाते. आणि जेवढं माझं वय आहे तेवढ्या वयामध्ये किंवा जेवढेही मी श्री गणरायाचे आगमन आणि विसर्जन बघितलं, त्यामध्ये हेच ऐकलं आणि बघितलं सुद्धा की वाहत्या पाण्यामध्येच श्री गणरायाचे विसर्जन हे व्हायला पाहिजे. आणि ते कुठेतरी आपल्या पुसद शहरात चालू सुद्धा आहे. परंतु आपण सद्यस्थितीमध्ये बघतो काय, कुठेतरी सद्यस्थितीमध्ये मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे जे वाहतं पाणी आहे ते आहे, पण तेवढ्या मोठ्या प्रमाणावर नाही. म्हणूनच कुठेतरी जे आपले बाप्पा आहे त्यांना अशाच स्वरूपामध्ये इथे थांबावं लागत आहे. आता मुळात हा कोणाला पटू शकतो किंवा पटू शकत नाही, परंतु एक माझी अशी इच्छा आहे की जे वाहत्या पाण्यामध्ये त्यांचं विसर्जन व्हायला पाहिजे, ते ज्याप्रमाणे नियम आहे किंवा ज्याप्रमाणे जिथे अवेबिलिटी आहे पाण्याची मोठ्या प्रमाणावर तिथे वाहतं पाणी आहे, त्या ठिकाणीच आपण श्री गणरायाचं जे विसर्जन हे करायला आणखी जे आपण पाणी बघू शकतो किंवा जी मूर्ती आहे ती मूर्ती मोठ्या प्रमाणावर डोकावलेली आहे. आता हे सर्व चिमुकले आहे, आपण यांनाच थोडा आता मदत मागू. आता तुझं नाव काय आहे? आदित्य. आणि तुझं? रितेश. आम्हाला थोडं मदत करा फक्त आहे ना. आपण 10 दिवस झाले थोडं असते कॅमेरामॅन, आपण 10 दिवस गणपती बाप्पाची स्थापना करतो, त्यांची पूजा अर्चा करतो, परंतु नंतर आपण बघतो की जेव्हा त्यांचं विसर्जन होते तेव्हा आपण ते अशा प्रकारे कुठेतरी एक फिकल्यासारखे आपल्याला दिसून येतात नदीमध्ये वगैरे. तर आपल्या सद्यस्थिती चॅनल मार्फत आपण एक उपक्रम हाती घेतलेला आहे. आपण सगळं तर इथं आपण परिवर्तन घडवून आणू शकत नाही, परंतु थोडाफार जे बदल आहे ते करू शकतो. हे जेवढ्याही श्री गणरायाच्या मूर्त्या आहे ज्या आपल्या बाहेर डोकावलेल्या आहे, अशी माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही सर्वजण मला मदत करा आणि हे श्री गणरायाची जी मूर्ती आहे जिथं पाणी खोल आहे त्या ठिकाणी आपण टाकण्याचा प्रयत्न करू. असं येऊन जा थोडं.
खोल पाणी समजते ना, या हे घे समोर घेऊन जा, अशी या. ते राहू दे बाळा, ते राहू दे, पाण्यातले राहू दे, फक्त आहे ना ते राहू दे बाळा, ते राहू दे, राहू दे. या समोर या. हा हा हा, हे बघा, हे घ्या. हा हळू घे, हळू घे, हळू घे, हळू घे, हळू घे. दाखव बाळा, आरामशीर. राहू दे, राहू दे, राहू दे, राहू दे, राहू दे. पाण्यात जाते ना, हा राहू दे, बस बस बस, राहू दे बाळा, राहू दे बाळा, राहू दे. आता मुळात आम्ही जे या ठिकाणी आता उपक्रम करत आहे, बहुतांशी जणांना हा विषय पटेल आणि पटणारही नाही, परंतु ज्याप्रमाणे आपण सद्यस्थितीमध्ये बघतो की जे विसर्जन आपण ज्या पद्धतीने सद्यस्थितीमध्ये सुरू आहे, 10 दिवस मनोभावी पूजा अर्चा करायची आणि विसर्जनाच्या दिवशी आणायचं, पुलावरून थेट सोडून द्यायचं, कुठेतरी हे नकोस मला तरी वाटते. आता तुम्ही तुमचा अभिप्राय नक्कीच द्या. अशाच बऱ्याच ठिकाणी आता ही जी नदी आहे, शकतो की बहुतांशी जी नदी आहे प्लास्टिक, पन्न्या किंवा इतर जे वेस्टेज आहे त्याने भरलेली आहे. मुळात जर आपण ठरवलं तर यावर पूर्णपणे मात करू शकतो किंवा मात देऊ शकतो, परंतु हे ठरवणं आपल्या हातात आहे. जेव्हा कधी आपण विसर्जनाला जातो किंवा इतरही आपला असं एक मानस आहे, आपल्या जेवढ्याही देवघरातल्या वस्तू आहे किंवा देवघरातलं जे सामान आहे ते आपण नदीमध्येच विसर्जित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्यावेळेस काय करतो आपण, ते जे सामान आहे जशाला तसं आपण नदीत विसर्जित करतो आणि त्यामुळे होते काय हे बघून घ्या. अशा प्रकारचं आता हे आवरणारही नाही, एवढं वजनदार आहे. अशा प्रकारचे जे नदीमध्ये पाण्याला दूषित करण्यासाठी किंवा दूषित करण्याचं काम या प्लास्टिकच्या माध्यमातून किंवा या सामायनाच्या माध्यमातून होते. धड हे विघटनही होत नाही आणि धड हे या ठिकाणी योग्य पद्धतीने राहतही नाही. आता याच पाण्यामध्ये छोट्या छोट्या मासोळ्या असतात, जे इथे भाविकांमार्फत जे आपला छोटा मोठा प्रसाद असते किंवा याच्यामध्ये ज्याप्रमाणे आपण बाजूला बघितलं, जे विघटन होणारे पाला पाचोळा हे राहते, हे खाऊन आपलं जीवन जगतात. परंतु कुठेतरी अशाच प्लास्टिकमुळे आता इथेच बघून घ्या, एवढा मोठा ढीग झालेला आहे. आणखीही समोर मोठा संगीन असा ढीग आहे, याही समोर मोठा संगीन ढीग आहे. आणि ठिकठिकाणी श्री गणपती बाप्पांच्या जे मूर्त्या आहे त्या अशाच प्रकारे बाहेर आलेल्या आहे. आता इथे सुद्धा याच मध्ये हे अन्न खराब झालेलं आहे, कुठेतरी मनाला असंतोष निर्माण करते. या प्लास्टिकचे, या पन्नीचे या ठिकाणी मुळीच काम नाही जर बघितलं तर आपण. यामुळे मोठ्या प्रमाणावर जे पर्यावरणाचे नुकसान इथे आपणास दिसून येते. आपल्या चॅनलच्या माध्यमातून हाच एक प्रयत्न राहील. पुसद शहरात विविध फाउंडेशन आहे, त्यांच्या मार्फत ठिकठिकाणी अशीच परिस्थिती ही निर्माण झालेली आहे. मी त्या सर्वांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी एक मदतीचा हात म्हणून आपल्या चॅनल मार्फत जी आपण एक पहेल निर्माण केली आहे त्यास जोड म्हणून अशा प्रकारचे जेवढेही आपल्या पुसद शहरात नदी आहे, जे वाहणारं पाणी आहे, त्या ठिकाणी जाऊन अशाच प्रकारचे श्री गणराया यांची जे मूर्ती वगैरे आहे ते वाहत्या पाण्यात सोडून जे एक नियमाप्रमाणे बाप्पाचे विसर्जन व्हायला पाहिजे ते विसर्जन करण्याचा प्रयत्न करावा. आणखी एक विनंती आहे, मला तरी वाटते ह्या ज्या पीओपीच्या मूर्त्या आहेत श्री गणरायाच्या ते रियूज किंवा पुनर्वापर आपल्याला करता येतात. तर जेवढेही मूर्तिकार आहे त्यांनाही माझी हीच विनंती राहील, जर याचा पुनर्वापर करत येत असेल
किंवा पुनर्वापर करता येत असेल तर लवकरात लवकर ह्या मूर्त्या आपल्या मार्फत घेऊन जाव्या. कुठेतरी अशा प्रकारची परिस्थिती ही बघणं किंवा उत्पन्न करणं किंवा आपणही उघड्या डोळ्यानं बघणं आणि त्यावर शांत बसणं हे चुकीचं आहे. जर नक्कीच याचं पुनर्वापर करता येत असेल तर आपल्या मार्फत पुन्हा घेऊन जा. बाप्पांची जी मूर्ती आहे, जे त्यांची पुनर्रचना आहे ते पुन्हा करून आपल्याला जे बाप्पांचं आहे पुन्हा आगमन करायचं आहे. परंतु पुढच्या वेळेस आपण जेव्हा त्यांचे विसर्जन करू त्यावेळेस आपली ही नदीची किंवा विसर्जनाची परिस्थिती अशी नसली पाहिजे आणि त्यामध्ये बदल घडणं हेच मेन मोठो आपल्या चॅनलचा आहे. नक्कीच तुम्ही माझ्या या प्रयत्नामध्ये साथ द्याल हीच अपेक्षा. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद. आणि माझं काही चुकलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.